इचलकरंजीतील यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकमध्ये गुगल स्टुडंट अँबॅसिडर इंडिया टेक समिट अंतर्गत आयडियाथॉन ही राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा पार पडली। या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कृषी, आरोग्य, शिक्षण आणि स्मार्ट सिटी या महत्त्वाच्या क्षेत्रातील जटिल समस्यांवर एआयच्या सहाय्याने कल्पक, नाविन्यपूर्ण, समाजोपयोगी उपाय सुचवले। इचलकरंजीतील डीकेटी संस्थेच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकमध्ये गुगल स्टुडंट अँबॅसिडर इंडिया टेक समिट 2026 अंतर्गत आयडियाथॉन ही राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा पार पडली। स्पर्धेसाठी 100हून अधिक समूह आणि 440हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे कार्यकारी संचालक रवी आवाडे यांच्या हस्ते झालं। डीकेटी ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या अंगीकारासाठी सदैव अग्रेसर असून विद्यार्थ्यांनी संशोधनशील वृत्ती जोपासून एआय तंत्रज्ञानाचा विधायक वापर करावा असं रवी आवाडे यांनी सांगितलं। प्राचार्य एपी कोथळी यांनी या हॅकॉथॉनमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना थेट जागतिक व्यासपीठ उपलब्ध झाल्याचं सांगितलं। अखिल भारतीय स्तरावर विद्यार्थी नोंदणीमध्ये यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक अग्रस्थानावर राहिल्याची बाब विशेष गौरवास्पद ठरली। या स्पर्धेत देशभरातील विविध पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी महाविद्यालय आणि विद्यापीठातील विद्यार्थी संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या तांत्रिक कौशल्याचं सशक्त दर्शन घडवलं। गुगल स्टुडंट अँबॅसिडरपदी पॉलिटेक्निकच्या 11 विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लापण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानस सचिव डॉ. सपना आवाडे आणि विश्वस्तांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य एपी कोथळी, उपप्राचार्य बी.ए. टारे, संगणक विभाग प्रमुख प्राध्यापक आर.ए. हातगिणे, इव्हेंट कोऑर्डिनेटर प्राध्यापक शुभम रसाळ यांचं मार्गदर्शन लाभलंय।